पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया. 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 माझ्या प्रिय बंधूनो भगिनीनो लहान लेकरांनो प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो हालेलुया. सत्यासाठी साक्ष देण्यासाठी आलेले योहान बप्तिस्ता, प्रेज द लॉर्ड. सत्य असलेली येशू येत आहे. हालेलुया. हालेलुया. तो माझ्यापेक्षा मोठा आहे. त्याच्या पाय सेवा करायची सुद्धा मी लायकीचा नाही. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the असे स्वतःबद्दल छोटा समजून देवाला उंजवण्याचा सवय असलेल्या योहान बप्तिस्ता यांचे आज आपण सण साजरा करतो. हालेलुया हालेलुया. प्रियानो, योहान बप्तिस्ता हा झोपणारा संत नव्हता. आत्मिक जीवनामध्ये आत्मिकतामध्ये निरंतर जागे राहिलेले संत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. संत योहान बप्तिस्ता आपल्याला सांगत आहे, मी जसे सत्याला धरून उभे राहिले, सत्यासाठी रक्तसाक्षी झाला. हालेलुया. तसा प्रकारे तुम्ही देखील देवा समोर उभे राहा. देवा समोर उभे राहणारे लोक, देवाच्या डोळ्याकडे लक्ष देणारे लोक माणसांना घाबरून असत्याच्या मागे नाही जाणार. माणसांना घाबरून असत्याच्या नावाने असत्याच्या मार्गाने नाही जाणार. हालेलुया हालेलुया. प्रिय बंधू भगिनीनो, देवा समोर जीवन जगणारे लोकांना देवाचा आत्मा धाडसाचा सामर्थ्य देत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या राज्यामध्ये जगणारे जे लोक आहेत ते खाण्यापिण्याकडे नाही तर त्यांचे विशेष नजर हालेलुया देव देणारा सत्य, देव देणारा न्याय, देवाचे ज्ञान यामध्ये अधिष्ठित आहे. असा प्रकारे परमेश्वर आपल्याशी बोलत आहे. रोमकरास लिहिलेले जे पत्र आहे त्यातील 14व्या अध्यायामध्ये 17वं वचन आपण आता परत एकदा आपल्या हृदयामध्ये बाळगूया आणि कानाने ऐकूया. कारण खाणे व पिणे ह्यात देवाचे राज्य नाही, तर नीतिमत्व, शांती व पवित्र आत्म्याच्या द्वारे मिळणारा आनंद ह्यात ते आहे. हालेलुया. हालेलुया. पवित्र आत्मा देणारा आनंद म्हणजे कोणता आनंद आहे? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ते खाताना पिताना म्हणजे जगाच्या सुखाच्या मागे पळताना मिळणारा आनंद नाहीये. हालेलुया. धन्यवाद येशू. रोमकरास लिहिलेल्या पत्रामध्ये पाऊल आपल्याला सांगत आहे. आपण आता 12वा अध्याय ऐकूया, त्यातील 12वं वचन. आशेने हर्षित व्हा. हालेलुया. हालेलुया. आशेने हर्षित होणे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. खाता आहे तेव्हा हर्षित होणे नाही, आज खायला नाही तेव्हा परमेश्वराच्या नावाने आशा धरलेला आहे. परमेश्वर माझ्यासाठी काहीतरी राखून ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. Hallelujah. हल्लीच्या युगामध्ये मिळणाऱ्या गोष्टीच्या पलीकडे हालेलुया Hallelujah. मी आज मेलो तरी मी माझ्या परमेश्वराचा जय जयकार करणार. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. कारण मी आशा धरलेला आहे. मला माहिती आहे, मला प्रोमिसेस अभिवचन दिलेले कोण आहे मला माहिती आहे. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद येशू. धन्यवाद हालेलुया. हालेलुया.
पुढे आपण ऐकूया वचन. संकटात धीर धरा. हालेलुया. हालेलुया. संकट थोड्या वेळेचं आहे, थोड्या टाइमचं आहे. हालेलुया. हालेलुया. याच्या नंतर आशीर्वादाचा दिवस, आशीर्वादाचा वेळ देवानी आपल्यासाठी राखून ठेवलेला आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. पुढे आपण ऐकूया. प्रार्थनेत तत्पर रहा. या सगळ्या गोष्टी होण्यासाठी एक गोष्ट महत्वाची आहे, ते म्हणजे प्रार्थनामध्ये तत्पर राहणे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. अनेक लोक प्रार्थनामध्ये तत्पर नाही, जागे राहत नाही. हालेलुया. हालेलुया. आशा धरत नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणून त्यांचं जीवन झोपाळू जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. हालेलुया. हालेलुया. योहान बप्तिस्ता आपल्याला आत्म्याने जागे करणारा देवाचा पवित्र संत आहे. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. प्रियानो, आता आपण बेन सिराकच्या बोध वचनामध्ये 32व्या अध्यायातील 14वं वचन ऐकूया. प्रभूची भीती बाळगणारा त्याची शिकवण मान्य करील. आतुरतेने त्याची वाट पाहणाऱ्यास त्याची कृपा प्राप्त होईल. हालेलुया. हालेलुया. देवाचा वाट पाहणारे लोक कसे तरी नाही, आतुरतेने. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. काही लोक आवर्जून जे खाण्यापिण्याच्या मागे पळत आहे, तर देवाच्या मागे जाणारे लोक आतुरतेने. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the हालेलुया. Lord. हालेलुया. Very zealous servant of the Lord. Praise the Lord. Praise the Hallelujah. Lord. Hallelujah. प्रभूच्या कार्यामध्ये निरंतर आशा धरून, त्रास असो, संकट असो, काहीही असो, आशा धरून उभं राहणारा देवाची जे लेकरं आहेत. हालेलुया. हालेलुया. आतुरतेने देवाची सेवा करणार, देवाचे कार्य करणार. हालेलुया. हालेलुया. देव परमेश्वर अशा लोकांना मशालाप्रमाणे घेऊन वापरतात. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद ख्रिस्ताच्या जन्माद्वारे जगाला आशीर्वाद देण्यासाठी देवाने एक मशाल योहान बप्तिस्ताच्या हातामध्ये देऊन पुढे पाठवून दिलं त्याला. हालेलुया. हालेलुया. जुन्या करार इथे शेवट होत आहे, नवा कराराचा इथे सुरुवात होत आहे. हालेलुया. हालेलुया. माझा प्रिय बंधू भगिनीनो, देवाने आपल्याला ख्रिस्ताबरोबर पुनरुत्थित करून स्वर्गामध्ये बसवलेला आहे. हे आहे पौलाचं नजर. आता आपण वचन ऐकूया. इफिसिकरास लिहिलेले पत्र 2ऱ्या अध्यायामध्ये 4, 5 आणि 6वं वचन. तरी देव दया संपन्न आहे, म्हणून आपण आपल्या अपराधांमुळे मृत झालेले असतानाही त्याने आपल्यावरील स्वतःच्या अपरंपार प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपल्याला जिवंत केले. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. माझा प्रिय बंधूनो, माझा प्रिय भगिनीनो, ध्यान द्या. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर दयेने समृद्ध आहे. हालेलुया. हालेलुया. जसे दूध आपण उकळायला ठेवलं तर जसे दूध उत्तू जात आहे, तसा प्रकारे परमेश्वराच्या हृदयातून नेहमी प्रीती, दया वाहत आहे. जरी पापामध्ये तू बुडलेले माणूस आहे, आज आतुरतेने देवाच्या आशीर्वादाचं वाट पहा. देवाची दया, समृद्ध असा देवाची दया आपल्या बचावासाठी आपल्याकडे धावत येत आहे. देवाची दया कधी आपल्याला ठाकत नाही. हालेलुया. 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 येशू ख्रिस्ताला
मेलेल्यातून उठवलेले तो परमेश्वर, तू कोणत्याही परिस्थितीमध्ये आज पडलेले असले तरी, जागे होता येत नाही इतके तुझी स्थिती झाली असले तरी, देव तुला आज उचलून घ्यायला तयारीत आहे. हालेलुया. हालेलुया. किती उचलणार? स्वर्गापर्यंत. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्त आज स्वर्गामध्ये आहे. त्या ख्रिस्ताबरोबर, ख्रिस्तासह स्वर्गामध्ये आज तुला बसवलेला आहे. विश्वास पाहिजे. माझं नाव रसिका सर्व्हिस, मी माणिकपूर पॅरिसमधून आली आहे. मला पायशीचा त्रास झालेला आणि मला खूप वेदना होत होत्या. मी प्रार्थना चालूच होती, काय करायचं हे मला सुचत नव्हतं. मी डॉक्टरकडे गेली, डॉक्टरांनी मला औषध दिलं. औषधावरून मला काही फरक पडला नाही. मग मी बेबी फादरचे व्हिडिओ बघायला सुरुवात केली. व्हिडिओ बघतच होती, पण त्या दिवशी खूप त्रास असल्यामुळे मी ते व्हिडिओ बघितले नाही. नंतर मी व्हिडिओ बघितले. आता व्हिडिओमध्ये बेबी फादरने संदेश दिला, कोणाला पायसीचा त्रास आहे ते पूर्णपणे नाहीसा झाला आहे. हा संदेश मी माझ्यासाठी स्वीकारला आणि आजपर्यंत मला पायसीचा त्रास चालून आला आहे. त्याबद्दल मी देवाचे, फादर बेनीचे व त्यांच्या सिस्टरांचे आभार मानते. तशीच माझी दुसरी साक्ष माझ्या मिस्टरांची. माझ्या मिस्टराला वातचा प्रॉब्लेम झाला. त्याला पूर्ण खोकला झाला. 15 दिवस ते घरातच राहून गेले. पैशामुळे आम्ही त्याला हॉस्पिटलला, फॅमिली डॉक्टरकडे नेलं, पण हॉस्पिटलला ऍडमिट केलं नाही. आम्ही बेनी फादरला नेहमी फोन करायचे. बेनी फादर आम्हाला सांगते, काय होणार नाही, तुम्ही देवावर विश्वास ठेवा. आम्ही विश्वास ठेवला आणि नंतर एक चांगल्या डॉक्टरकडे त्याला घेऊन गेले. त्या डॉक्टरने त्याला सांगितले का तुला वाल चेंज करायला लागेल. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की अमुक ठिकाणी या. मीरा रोडला वॉकर हॉस्पिटल आहे, तिकडे त्यांनी आम्हाला बोलवलेलं. पण आम्ही पहिला गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलला नेला. तिकडे केमला एकदा गेल्यावर परत आलो, कारण 10ची अपॉइंटमेंट डॉक्टरची होती. आम्ही घरून लेट निघायचे आणि रस्त्यात आम्हाला ट्रॅफिक मिळायची. त्यामुळे आम्ही 2 वेळा घरी परत आलो. आणि तिसऱ्यांदा जेव्हा आम्ही गेलो तेव्हा आम्हाला डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली. डॉक्टरने सगळे रिपोर्ट केले आणि डॉक्टरने त्याच्या वालचा प्रॉब्लेम सांगितला का त्याला 1.2 आहे. त्याचं ऑपरेशन गव्हर्नमेंटमध्ये होणार नाही, तुम्हाला प्रायव्हेटमध्ये करायला लागेल. मग आता काय करायचं? परत ते लोक तिकडून निघून परत वापरला गेल्यानंतर डॉक्टराला भेटले आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्याला 4,40,000 रुपये इकडे भरावे लागतील, तेव्हा हे ऑपरेशन होणार. तेव्हा माझी मुलगी, माझं गाव आहे आणि माझी मिस्टर तिकडून परत घरी आले. घरी आल्यानंतर आम्ही ठरवलं काय करायचं. मग मुलगी बोलते, मम्मी काहीच टेन्शन घ्यायचं नाही, आपण काहीतरी पैसे कुठून तरी बंदोबस्त करू. तिने तिचे सर्व गोल्ड दागिने ठेवले बँकेमध्ये आणि आम्ही 5 लाख रुपये तयार केले. आणि 5 लाख रुपये केल्यानंतर परत डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरला सांगितलं बंदोबस्त केला आहे, ऑपरेशन कधी करणार. डॉक्टर बोलतो, तुम्ही हे पैसे जे आहेत ते तुम्ही तिकडून आमच्या बँकेत हे करा. आणि त्यांनी असं सांगितल्यानंतर आम्ही ठरवलं आणि 18 जानेवारी आमच्या सणाच्या दिवशी त्याला वॉकर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. आणि 19ला त्यांचं ऑपरेशन करायला त्याला आतमध्ये घातलं. सकाळी 10 वाजेपर्यंत ते संध्याकाळी 4 वाजले तरी मिस्टर बाहेर आले नव्हते. मला खूप भीती वाटली होती, कारण मुलगी एकटीच राहिलेली होती, तिकडे कोणाला घेत नव्हती. त्यामुळे आम्ही खूप घाबरलेलो, पण आमची प्रार्थना चालूच होती. येशूला सांगितलं, तुला सर्व काही शक्य आहे, तूच सर्व काही करणारा प्रभू परमेश्वर आहे, तुझ्यावरच आमचा विश्वास आहे. आणि 4च्या नंतर त्याला बाहेर काढलं
मी कामावरून रजा घेऊन मी लगेच जावयाला घेतलं आणि हॉस्पिटलला गेली. तर IC रूममध्ये त्याला ठेवलेलं होतं. त्याच्या सर्व बाटले भरलेले होते. त्याला मी ते शिष्ट लोक बोलतात त्यांच्या बाजूला जायचं नाही, तुम्ही कॉम्प्युटरला बघा आहेत व्यवस्थित. मी देवाला सांगितलं तुला धन्यवाद देते देवा, माझ्या मिस्टरांचं ऑपरेशन सक्सेसफुल झाल्याबद्दल मी देवाचे धन्यवाद, फादर बेनी सिस्टरांचे धन्यवाद. प्रभु तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतर्यामी. अपचनाचा त्रास भरपूर आहे, ऍसिडिटीमुळे त्रास भरपूर होत आहे. अशा काही लोकांना प्रभू आता स्पर्श करत आहे. पाय उचलून चालणे कठीण आहे, अशा प्रकारे कमरेचा त्रास असलेल्या काही लोकांना प्रभू आशीर्वादित करत आहे. काही लोकांच्या घराच्या बांधकाम अधुरे आहे, अर्धवट आहे, ते पूर्ण करण्यासाठी अनेकांना परमेश्वर कृपा पुरवत आहे. कधी डोक्यावर एक मार बसल्यासारखा होऊन चक्कर येत आहे, असे त्रासातून जाणाऱ्या एका व्यक्तीला प्रभू स्पर्श करत आहे. समजतच नाही, बाहेरून समजतच नाही, अशा प्रकारे शैतान जीवनामध्ये त्रास देणारे काही व्यक्ती कुटुंब आहेत. त्या शक्तींना ते लोक ओळखू शकत नाही. अशा प्रकारे खूप गोंधळातून शैतानाला न ओळखता, अंधाराच्या शक्तीला न ओळखता घरामध्ये भांडण तंडा करणारे काही लोक, परमेश्वर त्यांना सांगत आहे तुम्ही जागे व्हा. परमेश्वराच्या पवित्र ग्रंथामध्ये इब्रियरास लिहिलेले पत्र 12व्या अध्यायामध्ये 17व्या वचनामध्ये असे सांगितलेलं आहे, एसाऊ याला नंतर न पश्चाताप करायला वाटलं तरी संधी नाही मिळाली. हालेलुया. हालेलुया. परमेश्वर आज आपल्याला सांगत आहे, आज म्हणून जे दिवस आपल्या समोर आहे तेव्हा आपण पश्चाताप करू. उद्या पश्चाताप करायला थांबू नका, आज पश्चाताप करा. एक नवीन जीवन आपण चालू करू. हालेलुया. हालेलुया. कोणाचा तरी गुडघे आणि गुडघ्यापासून खाली असलेल्या पायाच्या भागानं प्रभू आशीर्वाद करत आहे. काही लोकांच्या जीवनामध्ये अंधार पसरलेले होते, येशू आज नवीन जीवन देत आहे. नवीन प्रकाश जबरदस्त तुमच्या जीवनामध्ये येत आहे. येशू तुझ्यापासून प्रकाश पसरवण्याच्या विचारात आहे. इतके प्रकाश तुझ्याकडे येशू पाठवून देणार. विश्वास ठेवा, आशा धरा. परमेश्वराचा आपण जय जयकार करत राहू. सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन. आमेन.